नमस्कार, मी प्राध्यापक बीजी मांगले. जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 7वा भाग करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या आभाराच्या संदर्भात आपण चर्चा आणि भाग करतो, त्याच्या पोस्ट करतो. सध्या लेटेस्ट परिस्थिती. डीडीआर जिल्हा उपनिबंधक श्री निळकंठ करे यांच्या आदेशाप्रमाणे अनिल पैलवान ऑडिटर शासकीय ऑडिटरांची नियुक्ती झाली. त्यांनी आपला अहवाल तयार केला आणि तो अहवाल शासनास सादर झाला. गुन्ह्याचं स्वरूप बघितलं असता हा गुन्हा अन्वेषण विभागाकडे आणि गुन्हा अन्वेषणानं हा आपल्या ताब्यात घेतला. शाखेकडे वर्ग झालं, गुन्हा अन्वेषण शाखेकडे, आणि एक प्रकारची शाश्वती आली की आता आपल्याला हे पैसे आपले ठेवीदारांना परत मिळणार. कोर कमिटीनं ज्यावेळेला हा अहवाल झाला त्यावेळेला ताबडतोब सगळ्या हा जो अहवाल झाल्यानंतर परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आणि आपले पैसे तात्काळ परत मिळावेत ही ठेवीदारांची इच्छा गृहीत धरून की सगळ्या वृत्तपत्र असतील, माध्यम असतील, सोशल मीडिया असेल, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, कलेक्टर, डीएसपी, पोलीस, सहकार अशा सर्व विभागांना आपली विनंती केली. यातीलच एक सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना एक निवेदन दिलं. त्यांनी तातडीने जिल्हा कलेक्टर, जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, त्यांना तात्काळ फोनवरून संपर्क साधला आणि सांगितलं की या ठेवीदारांचे पैसे सत्वर परत मिळाले पाहिजेत, त्यासाठी जरूर ते सहकार्य आपल्याकडून झालं पाहिजे. त्यानंतर काय झालं, एक महत्वाची घटना घडली. स्थावर आणि जंगम मालमत्ता जी आभार करणारे संचालक असतील किंवा माजी जिल्हा परिषदेचे नोकर असतील, यांची ही स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश किंवा माहिती किंवा तशा पद्धतीचे आदेश डीएसपी आणि गुन्हा अन्वेषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवले आणि ही माहिती सगळी जिल्हा परिषदेकडून जिल्हा पोलीस प्रमुख आणि गुन्हा अन्वेषणकडे वर्ग झाला. एक मुख्य आणि महत्वाचा पडाव आपल्याला म्हणावा लागेल. कोर कमिटी आणि सुब्राव पवार यांनी त्यानंतर जिल्हा अनिल पैलवान साहेबांनी दिलेला जो अहवाल आहे, ऑडिट अहवाल आहे लेखा परीक्षणाचा, याच्यावरती सहकार कायदा 60 कलम 88(1) अंतर्गत म्हणजे जबाबदारी निश्चितीसाठी एक कार्यक्षम अधिकारी मिळावा यासाठी डीडीआर निळकंठ करे यांना ही सगळी मंडळी भेटले आणि निळकंठ करे साहेबांनी सौ दळणकर मॅडम म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार शहर AR सिटी यांची नियुक्ती 28 ऑक्टोबर रोजी केली. एक महत्वाचा पडाव म्हणजे कलम 88 अंतर्गत चौकशी पूर्ण होऊन जबाबदारी प्रत्येक आरोपीच्या नावावरती किती रकमेसाठी कोणता अधिकारी आणि कोणता संचालक किती रकमेसाठी जबाबदार आहे हे ठरवण्याचं आणि ते जे अनिल पैलवानने दिलेले आहेत याची जबाबदारी निश्चित करण्याचं पुढचं काम दळणकर मॅडमकडे सोपवलं. याच्यापूर्वी सुब्राव पवार आणि त्यांच्या कोर कमिटीने खालच्या कोर्टाने काही संचालकांना जामीन मंजूर केला होता. हा जामीन रद्द होण्यासाठी हायकोर्टात म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अपील केलं होतं. त्याची परिस्थिती सद्यस्थिती काय आहे तर त्याच्या तारखावर तारखा पडतायत अजूनही, म्हणजे त्याचं बऱ्याच तारखा झाल्या. वकिलांनी पण चांगलं सहकार्य केलं.
पण अजूनही तारखेवरतीच हे घोडं अडलेलं आहे आणि ह्या तारखा एकदा फायनल झाल्या आणि एकदा मिळालेल्या संचालकांना ज्या 4 संचालकांना जो जामीन मिळालाय हा एकदा रद्द झाला की आपण आणखी परत पुढे जाऊ आणि त्यानंतर मग जे ह्या संचालकांच्या अपहार करणाऱ्या संचालकांचा जो मालमत्ता आहे ह्या जप्तीची कारवाई सुरू होती. एक वाईट घटना दरम्यान अनेक घटना. औषधोपचारासाठी आजारी पडलेल्या अनेकांना ठेवीचे रक्कम पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळं अनेक जण दगावले. जवळपास 5 वयोवृद्ध ठेवीदार यामध्ये पैसे परत न मिळाल्याने दगावले. ही किती वाईट घटना आहे बघा. गुन्ह्यात एकूण 34 आरोपी पैकी 23 जिल्हा परिषद सेवेतूनच निवृत्त झालेत. त्यामुळं या सर्वांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून ही घेतल्यानंतर यांचे स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करणं आणि पुढची कारवाई करून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करणं हे सोपं झालंय असं या ठिकाणी या स्तरावरती आता आपण आलेलो. मित्रो, आपला ही जो लढाई आहे ही लढाई आता फार मोक्याच्या ठिकाणी आलेली आहे आणि इथून पुढं आपण केलेल्या संघटित आणि एकत्रित प्रयत्नाचा परिणाम म्हणून ठेवीदारांचे पैसे सत्वर मिळतील अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचबरोबर असे अनेक ठेवीदार आहेत की जे व्यक्तिगत लढाई करतायत. म्हणजे ज्यांनी ग्राहक न्यायालयात सुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. त्याचाही निकाल अपेक्षित आहे. आज याच बरोबर आपण आणखी काही ठेवीदारांचे मनोगत विचारात घेणार आहोत. आपण काही ठेवीदारांची मनोगते घेतो. माझं नाव प्रकाश दिनकर जाधव. मी 2020ला पाणीपुरवठा विभागातून रिटायर झालो. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग. माझी त्या पतसंस्थेचे कसलेही काही संबंध नव्हता. काय मी ज्यावेळेला रिटायर व्हायच्या वेळेला आधीपासून एक 6 महिने MA देसाई मला वारंवार फोन करत होते. तिथं आमच्या इथं बाबा चांगले बेनिफिट आहेत आणि आमच्या संस्थेत ठेवत जावा इथं पतसंस्थेत ठेवी आणि असं ते पॉम्पलेट द्यायचे ते आणि वारंवार सांगत होते, फोन करत होते, जरा ऑडिट चालू आहे, मला जर पैशाची गरज आहे, एक 4-5 लाख रुपये ठेवा, व्याज जास्त देऊ आम्ही तुम्हाला इतर याच्यापेक्षा 9.5-10% देऊया असं व्याज देत होते ते. परत मी आमच्या मुलांच्या म्हणजे लग्नासाठी फक्त ठेवलेले पैसे ते. मुलाचं लग्न ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला मला अक्षरशः 5-10 हजार रुपये गोळा करून लग्न करायची पाळी. त्यावेळेला म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आली. या माणसांनी म्हणजे जाणून बुजून असं मला अडकल्यासारखं हे झालं आणि त्याला जबाबदार फक्त MA देसाईच आहेत. त्यानंतर आम्ही एकत्र आलो सगळी ठेवीदार. परत त्याच्यावर चर्चा केली, ओवापा केला, पण कुणाला किती रकमेचा अंदाज येत नव्हता. आम्ही वारंवार बैठक घेतल्या तरी 5 कोटी 13 कोटी असं काहीतरी आकडा व्हायला लागला. त्यानंतर आम्ही ते पुढची ती प्रोसिजर अशी केली की शासकीय ऑडिट येऊन दे, शासकीय ऑडिट. त्यानंतर ऑडिट झाल्यानंतर 23 कोटी 24 कोटी असा आकडा आला. 24 कोटीच्या पुढे सुद्धा गेला त्याला. त्या माझ्या मुलाच्या इतका लग्नाच्या इतका मोठा प्रॉब्लेम झाला. तर असा कुणाला त्रास होऊ नये त्यामुळे पतसंस्थेत पैसे ठेवताना कुठलेही विचार करून ठेवावा असं मला वाटतं. करवीर पंचायत समिती कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था, या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झालेला आहे आणि या अपहाराचे ज्यांनी हे पैसे या डिपॉझिटर्स म्हणून ठेवीदार म्हणून ठेवलेले आहेत त्यांची आपण मुलाखती घेत आहोत. आज आपल्यासमोर एक नवीन ठेवीदार आहेत. मी प्रथम त्यांचा परिचय करून घेतो. साहेब, आपलं नाव सांगा आणि नेमकं आपण पंचायत समिती का जिल्हा परिषदमध्ये काय काम करत होता? मी धोंडराम विष्णुपंत पोलादे, वरिष्ठ सहाय्यक म्हणून मी जिल्हा परिषदमधून 2006 साली रिटायर झालेलो आहे. काय माझ्या रकमेतून, शिल्लक असलेल्या रकमेतून मी जिल्हा परिषद पतसंस्थेत
पंचायत समिती करवीर पतसंस्थेमध्ये मी आतापर्यंत 2 लाख रुपये गुंतवलेले आहे. काय कुणाच्या सांगण्यावरून हे पैसे पतसंस्थेत मंडळाच्या सांगण्यावरून, बरं. उदाहरणार्थ काय एम ए देसाई आणि इतर सहकारी मंडळांनी सांगितले की तुम्हाला वेळेवर व्याज आणि वेळेवर रक्कम दिली जाईल. म्हणजे चांगली सेवा आणि व्याज जास्त, या दोन्हींचं आमिष दाखवलं. हा, नाही, व्याज तुम्हाला ठेवीच्या रकमेबरोबर मिळेल. काय, आणि सगळ्यांना जे व्याज आहे ते तुम्हाला तेच आहे. तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती आहात म्हणून नाही, तर सगळ्यांना समान. इतर बँकांच्या पेक्षा व्याज जास्त देत होते, बरोबर. 7% आहे व्याज. आणि ते त्याच्यापेक्षा काय पुढे सुधारणा झाली तर त्यात तुम्हाला वाढून मिळेल. एकूण तुमचे 2 लाख रुपये अडकलेत साधारणपणे. हे तुम्हाला वेळेत मिळाले का आणि मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले का? माझी मुदत ठेवची रक्कम मला मिळालेली नाही. मुदत संपून, आता मुदत संपली, कधी मुदत संपले शकते घेऊ समजा 12/10/2024 आणि 22/1/2027 अजूनही संपायची आहे. ती मला वाटतं 1,28,267 अशी 2 माझ्या ठेवी आहे तिथं. आणि त्या ठेवीची मुदत संपणार आहे 22/1/2027 आणि पहिली जी आहे 76,850 हे 12/10/2024 संपले. मग ते पैसे तुम्ही मागायचा प्रयत्न केला? काय झालं? तुम्हाला तुमची मुदत संपली ठेवची की तुम्ही मागणी केली की नाही की तुम्हाला आम्ही अदा केलं जाईल. मग दिले का? नाही दिलेलं. काय, कोण भेटलं तुम्हाला? भेटलं नाही. या ठेवीमध्ये जो अफार झालेला आहे याबाबत आमच्याकडे जे ठेवीदार लोक आहेत त्यांनी उहापोह करून आम्हाला हे सांगितलेलं आहे की बाबा पंचायत समिती करवीर पतसंस्थेमध्ये ठेवीचा अफार झालेला आहे, आपल्याला लवकर मिळेल की नाही हे सांगता येत नाही. असं कोण सांगितलं तुम्हाला? असं या वातावरणातून समजलं. नाही, तुम्ही पैसे ज्या ठेवीदारांच्या सांगण्यावरून गेला त्या पतसंस्थेत तुमचे ठेवी ज्या वेळेला मॅच्युअर झाल्या त्यावेळेला तुम्ही मागायला गेला नाही? हो, लिखित दिली पत्र. मग काय, कुणाला दिला? संस्थेला. हा, पत्र आहे तुमच्याकडे? आणि पोच सुद्धा दाखवा सर, कॅमेरा समोर दाखवा. तरी तुम्हाला ठेवी मिळाल्या नाहीत. आज तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला पैशाची गरज आहे, पण ठेवी तुम्हाला मिळत नाही. म्हणजे ज्या अडचणीसाठी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या त्याची पूर्तता होत नाही. करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये अनेक ठेवीदार अडकलेले आहेत. त्यापैकीच काही ठेवीदारांच्या आपण मुलाखती घेत आहोत. आज आपल्यासमोर आणखी एक नवीन ठेवीदार आहेत, त्यांचा आपण परिचय विचारतो. साहेब, आपला परिचय आणि या पतसंस्थेमध्ये आपली एकूण किती रक्कम अडकलेली? मी राजेंद्र नारायण घोटणे, वरिष्ठ सहाय्यक म्हणून जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेलो आहे. माझी रक्कम म्हणजे सेवानिवृत्तीची जी रक्कम आहे, पेन्शनची आणि पेन्शन विक्रीची आणि जी भविष्य निर्वाह निधीची, मी अडकलो होतो त्यात की मक्तुम देसाई आणि फिरोज फरास याने दोघांनी मला काय केलं, आमचं एक जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी आहे, तिथं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो. सर्व निवृत्ती लोकांचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये मी सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्या दिवशी मक्तुम देसाई माझ्याजवळ आले पॉम्पलेट घेऊन आपल्या जे पतसंस्थेचे. तिथंच माझी त्यांची ओळख झाली त्यावेळेला. आणि अगोदर पूर्वीपासून ओळख होतीच ते, कारण का सामान्य प्रशासन विभागामध्ये असल्यामुळं त्यांचे आमचा परिचय जास्त होता. त्यांनी मला काय सांगितलं, तुझे पैसे आलेत ना, तू कुठे ठेवणार आहेस? मग मी म्हणलो आपल्या सोसायटीत ठेवणार, थोडी आपली पोस्टात ठेवणार आहे म्हणलो, परत आपल्या बँका आहेत चांगल्या तिथं ठेवणार आहे. तर म्हणजे अरे तू तिकडे कशाला ठेवतोस असं मक्तुम देसाई मला त्या दिवशी म्हणले. कशाला ठेवतो? ही आपली 100% कर्मचाऱ्याची पतसंस्था आहे आणि 100% खाते वसूल होण्याची
कारण का सगळे आपले कर्मचारी सरकारी आहेत आणि 100% ही वसूल होत्या. मग मी काय म्हणलो, बरं म्हणलं ठीक आहे. आणि त्यात व्याजदर पण म्हणजे मला एक अर्धा% जास्त आहे ह्या संस्थेपेक्षा. तू इथं कशा ठेवते ते काढून घे पैसे आणि आमच्या इथं ठेव जास्तीत जास्त पैसे. मग जास्तीत जास्त ठेव म्हटल्यावर मग मी काय केलं, फराज साहेबांना पण विचारलं. फराजना विचारलं. फराज म्हणले होय ठेव म्हणले, आम्ही आहे की तू कशाला भितोस असं ते मला म्हणले. मग मी म्हणलो ठीक आहे म्हणलं. मग मी माझे सगळे पैसे बँकेत होते ते ऑनलाईन मी पैसे सगळे माझे ठेव म्हणजे पेन्शनचे आलेले पैसे ऑनलाईन मी सगळे आपल्या ह्या कर्मचारी पतसंस्थेत ठेवल्यात, कर्मचारी पतसंस्थेत. आणि ते मला मिळण्यासाठी मी प्रयत्न केला की जेव्हा मला माझ्या मुलगीचं लग्न व्हायचं आहे आता, मी त्या मुलगीच्या लग्नासाठी मी ठेवल्यात, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवल्यात मी. म्हणजे माझ्या वैयक्तिक एकट्याच्या नावावर नाहीत, मुलांच्या नावावर पण आहे, मिसेसच्या नावावर आहे. मिसेसच्या नावावर तर असं ठेवले पैसे 2023 मार्चला. त्यावेळेला फराज साहेब मला काय म्हणले की गोटणे आम्हाला एक टार्गेट आहे आणि टार्गेटला पैसे कमी पडल्यात, तू कुठले पण आणून दे आणि आम्हाला टार्गेट पूर्ण कर माझ्यासाठी म्हणून. मग मी काय केलं, आमच्या मिसेसचे पैसे होतं पोस्टामध्ये, ते पोस्टामधले पैसे मी काढले आणि पोस्टातले पैसे काढून मी ह्या करवीर पतसंस्थेत ठेवले त्यांच्या टार्गेटसाठी. 1 लाख रुपये मी त्यावेळेला मिसेसच्या नावावर ठेवले. मिसेस मला विरोध करत होती की आपले हे पोस्टाचे पैसे आहेत आणि तिथनं कशाला काढायला माझे. अगं म्हणतो नाही, आपला विश्वास आहे आमचा त्यांच्यावर आणि हे मला तुला पैसे मी परत द्यायची जबाबदारी माझी म्हणलो. असं म्हणून मी ते ठेवले. परत दुसरी गोष्ट, मंडळाचे पैसे आमच्या एक आमचं स्थानिक मंडळ आहे खाजगी आमच्या गल्लीत, त्या मंडळाचे पण पैसे मी यांच्या विश्वासावर मी तिथं ठेवले. मग ते कारण फराज ते म्हणत होते ना मला सारखं की बाबा ठेव आम्ही आहे. जास्त करून आम्हाला एम ए देसाई पण म्हणत होते की आम्ही आहे, तू भेटतोस कशाला, आम्ही देतो, तू का पैसे माग तुला देतो म्हणून मी ठेवले. आणि आता मला जेव्हा गरज होती पैशाची, मी घर जागा घेणार होतो, जागेच्या टायमाला पण मला पैसे परत मिळाले नाही. आणि जेव्हा परीट मेला त्यानंतर मी तगादा लावला किंवा मला पैसे पाहिजेत म्हणून कुठल्या तर ते नुसतं देतो असंच केलं गेले. जवळ 2-3 महिने झाले तर द्यायचं काही नावच नाही. मग त्यामुळे माझ्या मुलगीचं लग्न हे पण मी पोस्टपोन केलं तेवढ्यासाठी. पैसेच नाहीत तर मी करणार काय म्हणलो. आणि परत दुसरीकडे मिसेस पण माझे हे लागली की तुम्हाला मी म्हणत होतो ना ठेवू नका तिथं म्हणून, तिचा पण आता मला तगादा झाला. हे म्हणजे मानसिक त्रास पण मला व्हायला आता ॲक्च्युली. म्हणताना म्हणतोय आता मी जेव्हा एकत्र आलो सगळे ठेवीदार हे घोटाळा झाल्यानंतर, त्यामध्ये मला सुब्रा पवार साहेबांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळे हे उठाव झाला आमचा. तेव्हा आम्हाला आशा आहे आमची पल्लवीत की आम्ही ह्या जन्मी तर आम्हाला पैसेही मिळतील. एकूण किती रक्कम तुमची या पतसंस्थेमध्ये गुंतलेली आहे? 17 लाख रुपये. 17 लाख रुपये म्हणजे मिसेसची ते धरून सगळ्यांचे आईचे नाव. आणि तुम्ही स्थानिक एका तरुण मंडळाचे पैसे पण इकडे ठेवले, ते किती ठेवले? ते 30,000 रुपये ठेवले.